आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय गोड भात। त्याच्यासाठी घरात नेहमीचाच तांदूळ जो भातासाठी वापरतो तो 1 वाटी घेतलाय। त्याला 2-3 पाण्याने हलकं स्वच्छ धुवून घेऊयात। चला साईडला ठेवूयात त्याला। तोपर्यंत मसाले घेऊयात। येथे थोडंसं शहाजिरं, नेहमी वापरतो ते जिरं, 3 हिरवी विलायची, जायफळ घेतले ते आपण किसून घालणार आहोत, मिऱ्या घेतल्यात 4-5, 2 लवंगा घेतलेले आहेत आणि दालचिनी घेतलेली आहे 1 मोठा तुकडा ज्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि बडीशेप। आता हे जायफळ घेतले ते थोडंसं आपण किसून घेऊयात। आता हे मसाले तुम्ही पाण्यामध्ये असेच घालू शकता, पण मी हे मिक्सरला थोडेसे फिरवून घेणार आहे। फक्त जायफळ किसून घेऊयात। गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं। आता आपण याच्यामध्ये जे मसाले घेतलेले आहेत ते मी मिक्सरला फिरवून घेते आणि हे पाण्यामध्ये घालून घ्यायचे। जाडेबरडेच फिरवून घ्यायचे। हवं तर तुम्ही हे मसाले असेच घालू शकता, म्हणजे मसाला खायचा नसेल तर दालचिनी, हिरवी विलायची काढून घेता येते, कारण बारीक केल्यानंतर काढून घेता येणार नाही। तर मुलांसाठी बनवत असाल तर दालचिनी आणि विलायची तशी घातली तरी चालेल। तर मसाला घालून घेतला, त्याच्यामध्ये 2 घेतलेले तांदूळ घातले आणि गूळ घालायचा। तर जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी गूळ घालायचा। कितपत तुम्ही गोड खाताय त्याच्यानुसार। थोडंसं तूप घालायचं, ड्रायफ्रूट घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं। छान मिक्स करायचं आणि मंद आचेवरती या भाताला छान असं शिजू द्यायचं। मध्ये मध्ये हलवत राहायचं मंद आचेवरती। जास्त याला हलवायची गरज नाही। झाकण ठेवायचं। छान असा मंद आचेवरती मस्त सुटसुटीत एकदम गोड भात आपला तयार होतो। गॅस मी आता याचा मंद करते आणि मंद आचेवरती मी त्याला झाकण ठेवून आता शिजू देणार आहे। मध्ये मध्ये 2-3 मिनिट झाल्यानंतर चेक करायचं या पद्धतीने। गॅस मंदच ठेवायचा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये जो गूळ घातलेला आहे त्याच्यामुळे हा भात खाली लागू शकतो। तर मध्ये मध्ये या पद्धतीने त्याला चेक करायचं, मिक्स करून घ्यायचा, खालचा भात वरती करून घ्यायचा। शक्यतो हा गोड भात मातीच्या भांड्यामध्ये खूप छान होतो आणि त्याच्यामध्ये वाफेवरती शिजू द्यायचा, त्याला हलवायची देखील गरज नाही। मस्त मंद आचेवरती भात हा तयार होतो। आता आपण कढईमध्ये घातलेला आहे, तर जसं तुमचं भांडं आहे, किती जाड बुडाचं पातळ बुडाचं, त्यानुसार ते खाली लागू शकतं गुळामुळे। तर मस्त असा मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यायचा। खूप छान तयार होतो हा भात। आता हा भात आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।